गाइज, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. तर आज आम्ही आलेलो आहोत शेअर करायला तलावपालीची. तर तलावपाली खूप छान अशी डेकोरेशन केलेली आहे. लाईट्स फुलांनी पूर्णपणे सजवलेली आहे. खूप छान असं बघण्यासारखं आहे. उद्याचा दिवसही असेल कदाचित. तर बघा तुम्ही किती छान असं. आणि उद्या जर संध्याकाळ आलं तुम्हाला खूप काही ते बघायला पण भेटेल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. थोडा वेळ फिरून झाल्यानंतर पाणीपुरी खायची इच्छा झाली. इथे मस्त अशी मी पाणीपुरी खात आहोत. तर आम्ही ते 4 जण आलात, मी, भाऊ आणि माझी 2 मुलं. मिस्टर जॉबला गेले आहेत, त्याला सुट्टी नाही आहे. तर म्हटलं तो पण बोलला होता की आज संध्याकाळी जाऊन तुम्ही फिरा, खूप छान बघण्यासारखं आहे. लाईटिंग खूप छान केलेली आहे. पाणीपुरी खाऊन झाली आहे आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुकीपुरीही खायलाच पाहिजे. ती वेगळीच मजा असते, मस्तच. चला आता पुढे आपण जाऊ, पुढे फिरून बघूया काय काय आहे. तर इथे मी तलावपालीच्या इथे आतमध्ये जिथे तिकीट काउंटर असतात तिथे आलेले आहे. इथे खूप मोठे फिश टँक आहेत आणि ह्या मोठ्या फिश टँकमध्ये खूप मोठी अशी फिश ठेवलेली आहे. मोठा मासा आहे इथे आणि एक छोटासा मासा आहे आणि तिथे लिहिलं आहे डू नॉट टच करायचं नाही कारण मासे ना ते परेशान होतात म्हणून. आणि त्यासोबतच 3 लाईनला 3 फिश टँक आहेत, ते छोटे छोटे. त्यामध्ये सुद्धा खूप मोठे मासे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत.
थोडं पुढं चालत आल्यानंतर इथे आम्हाला दिसलाय लाईव्ह स्केच. तर इथे 200 रुपये घेतात ते आपलं स्केच बनवण्यात, आणि तो मी व्हिडिओ फक्त कॅप्चर केला. त्यानंतर मग मस्त असं चाय सुट्टा बारमध्ये आले. तर आम्हाला आले चहाची तलब, कारण खूप वेळ झालेला होता फिरून. त्यानंतर म्हटलं चहा बघू, इथे ट्राय करू. इथे त्याचे प्राइस दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टी आहेत, कॉफीज आहेत, आणि आपण इथे नाश्ताही करू शकतो. तर इथे आम्ही चाय ऑर्डर केली आहे, अद्रक इलायची 3 चाय अँड 1 कॉफी. मुलीसाठी कॉफी, ती चाय पित नाही म्हणून. आणि इथे तुम्हाला चाय कशी लागली, चहा, आता इथे चायच लिहिलेली आहे पण मी चहा बोलते. चहा कशी लागली, तुम्हाला काय वाटलं ते इथे तुम्ही एका छोट्याशा चीटवरती मेन्शन करायचंय, तुमचं नाव लिहायचंय आणि काही पण लिहू शकता. तर आम्ही इथे ते बनवल्या. त्यानंतर इथे मस्त असा चहा अगोदर पिणार, त्यानंतर आम्ही तो चीट आहे ना तो लावणार आहे. का आम्हाला पिल्यानंतरच समजणार की ती चहा कशी आहे. तर इथे आम्ही चहा गरमागरम पितोय. हे बघा, चाय सुट्टा बार, आणि हे कुल्हडमध्ये चहा असते. मातीचा जो वास असतो मस्तच, अप्रतिम, भारीच, आणि खूप छान चहा होता, लय भारी वाटला. तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा, आणि आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही सुद्धा प्यायल्यात, आणि हे शेवटला आम्हाला काय वाटलं चहाबद्दल ते लिहिलं.